आपल्या एसटीला तोट्यातनं बाहेर काढण्यासाठी आता पीपीई मॉडेल लॉन्च केलं जात आहे। एसटी डेपोच्या पुनर्विकासातनं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न इथं होणार आहे। महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करा असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्यावरूनच प्रत्येक डेपोचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार असं कळतंय। नागपूर, पुणे वगळता राज्यातल्या इतर ठिकाणी आता पीपीपी मॉडेल लागू होणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारीतून पुनर्विकासाला गती मिळणार आहे, तेव्हा धोरणात्मक प्रस्ताव आता मंत्रिमंडळासमोर लवकरच सादर होणार आहे। त्याचबरोबर मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यावर सुद्धा सरकारचा भर आहे। कामगार कायद्यांबद्दलची बातमी आहे। सुधारणा अंतर्गत कामगार हिताला प्राधान्य द्या अशी मागणी कोणी केली आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आदेशच दिलेले आहेत। केंद्राच्या कायद्यांशी सुसंगत राज्यांची नियमावली तयार करणार त्यांनी असं म्हटलंय। त्याचबरोबर माथाडी कामगार, बांधकाम कामगार यांचंही दुहेरी सदस्यत्व टाळण्याचा प्रस्ताव इथं असणार आहे। असंघटित घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना असणार आहे। सुरक्षा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार आहेत। फडणवीसांनी बैठकीमध्ये हे आदेश दिलेले आहेत। बातमी सोलापूरमधनं आहे। इथं गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे आणि त्यामुळे खरपाची पिकं जी आहेत ती अडचणीमध्ये आलेली आहेत। पावसाअभावी पिकं जळून जायची भीती शेतकऱ्यांनी आता व्यक्त केलेली आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरनं याचा आढावा घेतलाय प्रीतम पंडित यांनी। पाहूया। गेल्या 1.5 महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यात आहोत आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा जर विचार करायला गेलं जवळपास 2,500 हेक्टर जी खरीपाची पेरणी आहे ती पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे जे पेरणी केलेले पिकं आहेत ते अक्षरशः वाया गेल्याचं चित्र आपल्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या प्रत्येक भागात पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी दानादान उडालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाअभावी कुठेतरी हे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रचंड अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतोय की गेल्या वर्षी याच भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे कुठेतरी जे शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीची लागवड केली होती। मात्र यंदा जर पाहायला गेलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 100 पैकी केवळ 20% शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी पूर्ण केली। कॅमेरामॅन चंदन बलूसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर। पीक आहे जे ते पूर्ण वाळून गेलेलं आहे। तर अतिशय पावसानं अतिशय वाईट अशी कंडिशन आमची आज या सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे। तर याकडे सरकारने गांभीर्याने पाहावं आणि जवळजवळ उजनी धरण जे आहे ते 50%च्या आसपास आलेलं आहे आणि त्या धरणाचा फायदा आम्हाला खालच्या शेतकऱ्यांसाठी व्हावा। त्या धरणातील पाणी नदीद्वारे आणि शेना नदीद्वारे आणि कॅनेलद्वारे शेतकऱ्यांसाठी सोडण्यात यावे। आता शेतकऱ्यांना जे बोगस बियाणं दिलं गेलं असा आरोप होतोय त्यावरनं बच्चू कडू आक्रमक झालेत। 5 ते 6 दिवसात दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या असं त्यांनी म्हटलंय। आमदार बच्चू कडूंनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना फोन केला आणि त्यावेळी हे आदेश दिलेले आहेत। बोगस बियाणं दिलं त्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक केली। आता या प्रकरणी पुढच्या 5 ते 6 दिवसात एका आठवड्याच्या आत बियाणं पुनर्लागवडीसाठी उपलब्ध करून द्या असं मांढरेंना त्यांनी फोन करून सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633, इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं। आणि काही कारवाई काहीच नाही। म्हणजे तुमच्याकडे आता गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला बिये पेरायलाच बी नाही आहे ना। शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही। कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे। खर्च कंपनी दिला पाहिजे। आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय। आता नव्हते, उलट आपण ती फार स्ट्रॉंग करतो। मी बघतो तरी पण आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही। आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 ला त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई। बिलकुल ते लोकांना असेल घडवायला पाहिजे काय, नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे। बरोबर आहे,
बरोबर. आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं. आपण पूर्ण जो आपण त्या कायद्यात अशी तरतूद करतोय की त्या हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावे लागतील अशी तरतूद करतोय आता आपण. आता तर गेले ना मेले ना बिचारे. आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना. मग तुमच्या कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे. आता बातमी जालन्यात आहे. इथं अनेक ठिकाणी अनेक भागात सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी आता हैराण झालाय. गोलापांगरी, परतूर, मंठा तालुक्यामध्ये या परिसरात ग्रीन गोल्ड कंपनीचं सोयाबीन उगवलंच नाहीये, तर काही भागामध्ये आपण पाहिलं फक्त 30% सोयाबीन उगवलंय. त्यामुळे यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवर उद्भवलंय. त्यामुळे तत्काळ याचे पंचनामे करावे, नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा भेसळ करणाऱ्यांना फटके मारू असा इशारा शेतकऱ्यांनीच दिलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. पाहूया. जालना जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सोयाबीनचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर ज्या शेतकऱ्यांचं बियाणं बोगस निघाले त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे आमचं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा मला सांगा की सोयाबीन बोगस निघालेलं आहे, बियाणं बोगस निघालेलं आहे, काय तुमची मागणी असणार आहे? मागच्या 3 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीनं काही कंपन्यांनी बियाणं त्या ठिकाणी डुप्लिकेट दिलं होतं आणि त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये 50% शेतकऱ्यांचं हे बियाणंच उगवलेलं नव्हतं. परंतु अशाच पद्धतीनं या वेळेस एका कंपनीचं या ठिकाणी बियाणं आहे, ग्रीन गोल्ड. विशेषतः ग्रीन गोल्डच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तक्रारी आहेत. मुळातच यावर्षी दुष्काळ सांगितलेला आहे, पाऊस कमी आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये हे जी पेरणी बळच झालेली आता पाऊस पडल्याच्या नंतर, आणि त्याच्यामध्ये आता हे बियाणं जे पेरलेलं बोगस बियाणं हे उगून नाही राहिलं आणि याच्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यावर खूप मोठं भुर्दंड पडत आहे. आणि म्हणून शासनानं तातडीची मदत, एकदम तातडीची मदत, तात्काळ मदत कशी शेतकऱ्याला मिळेल याची शासनानं काळजी घेतली पाहिजे. बरीच तूट आहे त्या सोयाबीनच्या बियाणांमध्ये, काही भागात उगवलंच नाही. नाही, तूट म्हणायचाच विषय नाही ना. काही जागेवर उगवलत नाही तर तूट म्हणायचा काय विषय. आणि ग्रीन गोल्ड असं बियाणं आहे की यावर्षी त्यानं म्हणजे दरवर्षी थोडंफार होतं, पण यावर्षी असं झालं की ते कुठं उगवलंच नाही. आणि ते उगवलं नसल्यामुळे आता निधी माझं मत आहे की तुम्ही तात्काळ लगेच जिथं पंचनामे तात्काळ सुरू करून ताबडतोब देण्यात यावे. आज बियाणं उगवलं नाही, शेतकरी संकटात आहेत. परंतु याचं मूळ कारण म्हणजे इथली व्यवस्था, इथले अधिकारी. एकही दुकानावर अधिकारी जात नाही. कोणतं बियाणं आणायलेत, कोणतं भरायलेत, कोणतं विकायलेत याची कुठलीही शहानिशा न करता आतापर्यंत शेतकऱ्याला असंच गंडवलेलं आहे. आणि एकदा जर शेतकरी याच्यातून बाजूला गेला पेरणीमधून, तर त्याला पूर्ण वर्षभर या ठिकाणी ती भरपाई होत नाही. ज्या भागांमध्ये या सोयाबीन बोगस निघालेला आहे त्या भागातल्या शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, जालना.